नमस्कार, मी दादासाहेब चोरमले. काल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाचं सलग 12 वर्ष पंतप्रधान पदाचा कार्यकाल पूर्ण केला आणि यानंतर संपूर्ण देशभर एक चर्चा घडू लागली की त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकालाची बरोबरी केली आणि मग संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी श्रेष्ठ की पंडित जवाहरलाल नेहरू श्रेष्ठ अशा चर्चा विविध माध्यमांच्याद्वारे घडू लागल्या. प्रत्येक पक्षाचा आपापल्या पद्धतीनं नेहरू श्रेष्ठ की मोदी श्रेष्ठ यावरती मीडियासमोर बोलू लागले. मात्र आपण जर का या दोघांच्या कार्यकालाची जर तुलना केली तर मला असं वाटतं की नेहरू श्रेष्ठ की मोदी श्रेष्ठ हे म्हणण्यापेक्षा भारताच्या दोन युगांची ही ऐतिहासिक तुलना, राष्ट्र निर्माण त्याचबरोबर विकास आणि प्रशासनाचा सखोल आढावा यावर घ्यायची झाली तर मला निश्चितपणे असं म्हणावं लागेल की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं हे संविधान 1950 साली या देशाला अर्पण केलं आणि त्यानंतर 1950-51ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू हे या देशाचे पहिले पंतप्रधान बनले आणि त्यानंतर ते सलग 12 वर्ष त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाची यशस्वी कारकीर्द पूर्ण केली. यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एवढा पदाचा कार्यकाल कोणाला मिळाला नव्हता. मात्र या कार्यकाळाची बरोबरी पंतप्रधान म्हणजे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पूर्ण केली आणि आपल्या 12 वर्ष पूर्ण झाल्यामुळं नेहरूंच्या कालावधीबरोबर त्यांची बरोबरी झाली आणि मग या दोन पंतप्रधानांच्या कामामध्ये नेहरू श्रेष्ठ की मोदी श्रेष्ठ या चर्चेला खऱ्या अर्थानं उत आला. तर या बाबतीत सांगायचं झालं तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरे म्हणजे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनाही भारताच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रवासावरती खोलवर प्रभाव टाकलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळं कोणाचं योगदान अधिक हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात असला तरी अनेक सामाजिक आणि राजकीय तज्ज्ञांच्या मते या दोन्ही नेत्यांची तुलना करताना त्यांच्या काळामध्ये असणारी परिस्थिती, देशासमोर असणारी आव्हानं आणि उपलब्ध साधनसामुग्री या गोष्टीचा विचार होणं खूप गरजेचं आहे. कारण नेहरूंना 1947 नंतर राष्ट्राची उभारणी करायची होती, तर मोदींना आधीच उभ्या असलेल्या राष्ट्राला जागतिक स्पर्धेमध्ये पुढे न्यायचं होतं. आता भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या राष्ट्राच्या उभारणीमध्ये अभूतपूर्व योगदान दिलेलं आहे. त्यांच्यापुढं अनेक आव्हानं होती. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हाची देशाची स्थिती अत्यंत कठीण होती. फाळणीमुळे लाखो निर्वासित लोकांचं, जनतेचं पुनर्वसन त्यांच्यापुढं करायचं होतं. त्यावेळेला देशामध्ये धार्मिक तणाव मोठ्या प्रमाणावरती होता. देशामध्ये आर्थिक दारिद्र्य मोठं होतं. त्याचबरोबर अशिक्षित लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावरती होती आणि संस्थानांचं एकत्रीकरण अशा अनेक गंभीर आव्हानांना पंडित जवाहरलाल नेहरू यांना सामोरे जावं लागलं होतं. आजच्या परिस्थितीमध्ये
आणि तशाही परिस्थितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदीय लोकशाही असेल, धर्मनिरपेक्षता असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन असेल आणि औद्योगिकीकरण या सर्व गोष्टीवरती खऱ्या अर्थानं भर दिला आणि भारताची वाटचाल निश्चित केली. निश्चित केल्यानंतर निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, संसदीय व्यवस्था, सार्वजनिक क्षेत्रामधील उद्योग व्यवस्था, IITची स्थापना, AIIMS अशा अनेक संशोधन संस्थाच्या स्थापनेमध्ये त्यांना योगदान द्यायचं होतं आणि त्यामधून भारताचा आधुनिक पाया मजबूत करायचा होता. आणि मग हा पाया मजबूत करत असताना त्यांच्यापुढं अनेक आव्हानं होती आणि म्हणून अनेक इतिहासकारांचे मत असं आहे की भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात लोकशाही टिकवून ठेवणं हीच खऱ्या अर्थानं नेहरूंची सर्वात मोठी ऐतिहासिक कामगिरी होती. तर आता आपण या उलट जर बघितलं तर नरेंद्र मोदींना काय करायचं होतं. नरेंद्र मोदींच्या पुढे एवढी आव्हानं नव्हती, कारण नरेंद्र मोदींना आधुनिक भारताचा टप्पा जो आहे यानुसार विकास केंद्रित वाटचाल करायची होती. 2014मध्ये नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले. त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली. तेव्हा भारत हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्थेपैकी एक अर्थव्यवस्था बनू पाहत होता आपला देश. आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या देशासमोरची आव्हानं वेगळी होती. त्यांच्यासमोर काय आव्हानं होती तर प्रामुख्यानं रोजगार निर्मिती, डिजिटल युगामधलं परिवर्तन असेल, त्याचबरोबर पायाभूत सुविधा असतील, देशापुढे असणारी जागतिक स्पर्धा असेल, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असेल, या विषयावरती त्यांना प्रामुख्यानं नरेंद्र मोदी यांना प्रामुख्यानं भर द्यायचा होता. मोदी सरकारनं खऱ्या अर्थानं डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, थेट लाभ हस्तांतरण योजना, जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान या पायाभूत सुविधेवरती भर दिला आणि UPIच्या माध्यमातून भारताने डिजिटल व्यवहाराच्या क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावरती जी आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली होती ती ओळख टिकवून ठेवण्याचं काम झालं. आता अनेक तज्ज्ञांचं मत असं येतं आहे की मोदी सरकारची सर्वात मोठी ताकद म्हणजे मोदी सरकार ही धोरणाची अंमलबजावणी त्या धोरणाची अंमलबजावणी तात्काळ करतात आणि हे करत असताना तंत्रज्ञानावरती त्यांचा प्रभावी ते वापर करताना दिसून येत आहे. आता नेहरूंच्या काळामध्ये काय होतं, भारताने नियोजनावरती आधारित मिश्र अर्थव्यवस्थेचा मार्ग स्वीकारला होता. सार्वजनिक क्षेत्रामधील उद्योग असेल, स्टीलचे कारखाने असेल, कारण का आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशामध्ये साधी सुईसुद्धा बनत नव्हती आणि अशी आव्हानं नेहरूंच्या समोर होती. मग त्यांनी अनेक स्टीलच्या कारखान्यांची निर्मिती केली, मोठमोठी धरणं बांधली, वैज्ञानिक दृष्ट्या संशोधन केलं आणि त्याच्यामध्ये फार मोठी गुंतवणूक नेहरूंना करावी लागली आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं भारताचा औद्योगिक पाया मजबूत झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मात्र परवाना राज असेल, सरकारी नियंत्रण असेल आणि मर्यादित खाजगी गुंतवणूक यामुळं आर्थिक वाढीचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढू शकला नाही अशी ही टीका त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरती करण्यात आली. आता या उलट जर तुम्ही मोदींचा कार्यकाळ बघितला तर नरेंद्र मोदी यांच्या काळात अर्थव्यवस्थेला अधिक बाजाराभिमुख दिशा देण्यात आली आणि ही दिशा देत असताना प्रामुख्यानं डिजिटल अर्थव्यवस्था, उत्पादन क्षेत्राला चालना, परदेशी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकास यावरती प्रामुख्यानं नरेंद्र मोदी यांनी भर दिला. तथापि बेरोजगारी, महागाई आणि उत्पन्नातील विषमता या प्रश्नावर विरोधकांना सातत्यानं नरेंद्र मोदी यांच्यावरची जरी टीका केली तरी देखील त्यावरती नरेंद्र मोदींच्या सरकारनं यशस्वीपणे वाटचाल केलेली आपल्याला पाहायला मिळतं. आता नेहरूंचं परराष्ट्र धोरण आणि नरेंद्र मोदी यांचं परराष्ट्र धोरण हे वेगवेगळं होतं. निर्गुणतेपासून बहुआयामी भागीदारीपर्यंत शीतयुद्धाच्या काळामध्ये
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निरगुड चळवळीच्या माध्यमामधून भारताला स्वतंत्र परराष्ट्र धोरण दिलं. त्या काळी सक्षम असणारा अमेरिका आणि सोव्हिएत युनियन, सोव्हिएत संघ यांच्यामध्ये खूप मोठी स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये देशाचं विभाजन झालं होतं. मात्र भारताने कोणाच्याच बाजूने न जाता स्वतंत्र गट म्हणून भारताने त्यावेळेला भूमिका घेतली. आणि म्हणूनच नेहरूंची भूमिका ही आपल्या देशाला सर्वात पुढं घेऊन जाणारी ठरली. आज जर आपण बघितलं तर नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये भारताने बहुआयामिक राजनैतिक संबंधांना प्राधान्य दिलेले दिसतंय. मग ते अमेरिका असेल, युरोप असेल, मध्य पूर्व, जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या राष्ट्राशी अधिक संबंध नरेंद्र मोदी यांनी मजबूत केले. आणि जागतिक परिषदेमध्ये भारताची भूमिका अधिक प्रभावी झाली असल्याचं त्यांनी निष्पन्न केलं. आणि ते तसं मतही अनेक निरीक्षकांनी नोंदवल्याचं आपल्याला आढळून येतं. आता त्या उलट जर आपण संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा या धोरणाचा जर आपण प्रामुख्याने जर विचार केला तर नेहरूंच्या कार्यकालामध्ये तुम्हाला माहिती आहे की 1962 भारत आणि चीन हे युद्ध झालं. आणि हा युद्धाचा विषय सर्वत्र चर्चेचा राहिला. त्या युद्धामध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. त्यामुळं नेहरूंच्या संरक्षण धोरणावरती टीकाही झाली. आज जर आपण बघितलं तर नरेंद्र मोदी सरकारनं सीमावर्ती जो आपला भाग आहे तिथं पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. संरक्षण उत्पादनावर स्वदेशीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील आक्रमक भूमिकेवरती त्यांनी प्रामुख्याने भर दिल्याचा आढळून येतो. त्यामुळं संरक्षण क्षेत्रामध्ये मोदी सरकारला सर्वाधिक गुण आपल्याला द्यावे लागतील. आता जर का आपण पंडित जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रशासनातील कारकिर्दीवर जर चर्चा करायची म्हटलं तर नेहरू हे संस्था उभारणारे नेते होते. ते निर्णय घेत असताना मंत्रिमंडळातल्या सर्वांना बरोबर घेऊन निर्णय करायचे. निर्णय करत असताना तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्यायचे. संसदीय चर्चासत्र घडवून आणायचे आणि नंतर ते निर्णय घ्यायचे. या उलट नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली मजबूत केंद्रीय नेतृत्व, वेगवान निर्णय प्रक्रिया दिसून आली. समर्थकांच्या मते यामुळं प्रशासन अधिक प्रभावी झालं. तर टीकाकारांच्या मते नरेंद्र मोदी हे सर्व निर्णय स्वतः भोवती केंद्रीकरण करून ठेवत आहेत, हुकुमशाही पद्धतीने वागत आहेत, असाही आरोप नरेंद्र मोदी यांच्यावरती झाला. याबाबत जर अनेक तज्ज्ञांचं जर आपण मत विचारात घेतलं तर कोण अधिक प्रभावी, यावर राज्यशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांचं मत असं आहे की दोन्ही नेत्यांची तुलना एका निकषावरती करणे योग्य ठरणार नाही. जर राष्ट्रनिर्माण, लोकशाही संस्था आणि दीर्घकालीन पायाभरणी हा निकष वापरला तर पंडित जवाहरलाल नेहरू हे निश्चित उजवे ठरतात. त्यांचं योगदान अधिक मूलभूत मानलं जातं. मात्र डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विकास, प्रशासकीय अंमलबजावणी आणि जागतिक स्तरावरती उंचावलेली भारताची प्रतिमा हे जर निकष लावले तर नरेंद्र मोदी यांची कामगिरी अधिक ठळकपणे आपल्याला दिसून येते. मात्र या सर्व बाबींचा विचार करून आपण एका निष्कर्षाकडे जातोय. आणि तो निष्कर्ष असा आहे की अजून एक मला या ठिकाणी एका गोष्टीकडे प्रामुख्याने प्रकाश टाकावा लागेल. तो म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकशाही मूल्याची जाणीव ठेवली, संविधानाला महत्त्व दिलं, संविधानाला केंद्रबिंदू मानून कामकाज केलं, संविधानाचा आदर केला. मात्र नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाकडे बघितलं तर नरेंद्र मोदी
यांनी लोकशाहीची मूल्य न जपता अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वायत्त संस्थेमध्ये हस्तक्षेप केला आणि हा हस्तक्षेप करत असताना हुकुमशाही पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला असाही आरोप त्यांच्यावर अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. मात्र मला तुम्ही विचाराल तर मी एवढंच म्हणेन की या व्यतिरिक्त या दोघांकडे पाहत असताना भारतीय इतिहासामधील दोन वेगवेगळ्या युगांचं प्रतिनिधित्व करणारे पंडित जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी हे दोघेही आपल्या काळातील प्रभावी नेते ठरलेले दिसून येतात. नेहरू यांनी आधुनिक भारताचा पाया घातला आणि हा पाया मजबूत केला, तर नरेंद्र मोदींनी त्या पायावरती विकसित भारताची रचना करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि इतिहासाच्या व्यापक दृष्टीने जर आपण याच्याकडे पाहिलं तर भारताच्या प्रवासात दोघांचेही योगदान स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळं नेहरू विरुद्ध मोदी हा वाद नसून भारताच्या विकासाच्या दोन महत्त्वाच्या टप्प्यावरील हा प्रवास म्हणून या दोघांकडे जर पाहिलं तर ते निश्चित अधिक योग्य ठरेल असं मला वाटतं. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.